हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग चॅनल. आणि आज आपण दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये कानबाई मातेचा उत्सव. सो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण पुढे. टेक केअर, बाय बाय. खूपच छान असं वातावरण झालेलं होतं. खूप सारे धुके वगैरे दिसत होते नाही का. आपण मध्ये थांबणारे आत्तूकडे इकडे रस्त्यात आपण आत्यांकडे थांबलो होतो. हे आत्यांचं घर आहे. जिजू होते इकडे. हे असं घर आहे आणि मागच्या साईडला गार्डन बनवलेलं आहे. इकडे पण खूप छान असं वातावरण बनवलेलं आहे. खूप सारे झाडं वगैरे लावले आहेत. हे लक्की बांबूचं झाड आहे. तुम्हाला माहिती आहे का? माहीत असेल तर कमेंट करा. इकडे आंब्याचे झाडं, नारळ, मागे चिकू आहे. धुळ्याला आपण आत्याच्या घरी थांबलोय नागोबारीला. खूप छान वातावरण आहे ते. भेटूया आपण पुढेच. आपण आपल्या गावी पोहोचलो होतो आणि आपण डायरेक्टली शनिमांड इथे आपल्या कानबाईला घ्यायला जातोय. शनिमांडला आल्यानंतर आपण सर्वात आधी शनी महाराजांचं दर्शन घेतोय आणि हे एक मुक्तिपीठही आहे. शनी मांडळ हे नाव या मंदिरावरूनच म्हणजेच शनी महाराजांच्या इथून पडलं आहे. सो आपण सर्वात आधी शनी महाराजांचं दर्शन घेऊ आणि पुढच्या कामाला सुरुवात करू. म्हणजेच आपण या ठिकाणी शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे जाणार आहे आपण आपल्या कानबाईला घ्यायला. बाजूलाच एक महादेवांचं मंदिर पण होतं. आपण महादेवांचं दर्शन घेतलं आणि बाजूला चित्रशाळा होती एक. तिथे शनिदेवांची स्टोरी सांगितली ती प्रत्येक चित्राद्वारे. सो हे बाबा आपल्याला स्टोरी सांगत होते. हे चित्रशाळेनंतर आपण आता जाणार आहे कानबाई घेण्यासाठी. इथे आलो आहे आपण कानबाई घ्यायला, जिथे मडवण्यासाठी टाकली होती. सो इथे सर्व कानबाईची तयारी वगैरे करून आपण आता इथून घेऊन जाणार आहे कानबाई. सो तिथे कानबाईची पूजा वगैरे करता येते. तयारी वगैरे झाली.
कानबाई नेण्याआधी इथे आपल्याला कानबाईची पूजा पण करावी लागते. कानबाईची आरती वगैरे होऊन प्रसाद वगैरे घेऊन आपण आता चाललोय गावातल्या देवांना भेटवण्यासाठी. आता थोडी मिरवणूक काढून सर्व देवांना भेटण्यासाठी घेऊन जातील आता. जवळच इथे एक मोठ्या कानबाईचं एक मंदिर आहे. सो आपण इथे आलो आहे मोठ्या कानबाईला भेटवण्यासाठी. कानबाई मातेचं दर्शन घेऊन निघालो आपण शनिदेवाच्या मंदिरात. शेवट आता शनिदेवाला भेटून आपण जाणार आपल्या गावी. काय नाही उगा मधला आजो पडतो व्हिडिओ एवढा असे आपला कानबाई मातेला घेऊन निघालो आपण आता आपल्या गावी. आणि कानबाई माता गावात आल्यानंतर पण गावात मिरवणूक निघते आणि प्रत्येकजण
कानबाईचं दर्शन घेऊन मग पुढे जाता. अरे काय काय सो ही आपली कानबाई आहे. कानबाई आल्यानंतर पूर्ण गावात आपल्याला उत्साहाचं वातावरण बघायला भेटतंय. सो पूर्ण दिवस असा गेला आपला. आणि कानबाई माता घरी आल्यानंतर कानबाई मातेची पूजा करून ओटी भरून स्थापना करतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.